नमस्कार. ऊस शेतीमध्ये खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवायचं याचा विचार करताय? चला तर मग आज आपण एका अशाच नैसर्गिक आणि एकदम पॉवरफुल पद्धतीबद्दल बोलणार आहोत. आजकाल रासायनिक खतांचे भाव तर गगनाला भिडलेत आणि जमिनीचं जे नुकसान होतंय ते वेगळंच. हा खरंच मोठा चिंतेचा विषय बनलाय. पण एक मिनिट थांबा. विचार करा की ह्यावर एक असा उपाय असेल जो एकदम प्रभावी आहे, नैसर्गिक आहे आणि महत्वाचं म्हणजे जवळजवळ फुकटात मिळतो. तर कसं वाटेल? हो, अगदी बरोबर. उत्तर आहे देशी गाईचं गोमूत्र. माहितीनुसार हे फक्त एक टाकाऊ पदार्थ नाही आहे, तर पिकांसाठी आणि विशेष करून ऊसासाठी एक जबरदस्त टॉनिक आहे. आता हे बघा, हे किती प्रभावी आहे हे या एका वाक्यावरून समजतं. काही जाणकार तर याला इंग्रजी दारूपेक्षा जास्त प्रभावी म्हणतात. म्हणजे याचा पिकावर किती जलद आणि किती चांगला परिणाम होत असेल याचा अंदाज येतो. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया हे नक्की काम कसं करतं. तर ते वापरायचं कसं हे बघण्याआधी हेच का वापरायचं याचे मुख्य फायदे काय आहेत ते आधी समजून घेऊया. ही तुलना बघा, एकदम स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत महागडी रासायनिक खतं आणि त्यामुळे होणारे जमिनीचं नुकसान, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, तर जवळपास शून्य खर्चात मिळणारं गोमूत्र, जे जमिनीला उलट सुपीक बनवतं. आणि फायदे ते तर थेट दिसणारे आहेत. पिकाची वाढ एकदम जोमदार होते. पानं अशी मस्त हिरवीगार आणि टवटवीत दिसतात. ऊस मजबूत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची पोत सुधारते, ज्याचा फायदा पुढच्या पिकांनाही होतो. ठीक आहे, फायदे तर कळाले. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ते वापरण्याची योग्य पद्धत. कारण पद्धत चुकली तर परिणाम मिळणार नाहीत. चला तर मग स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया पाहूया. आता ही फवारणी कधी करायची, ही वेळ साधणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर ऊस साधारणपणे 3.5 ते 4.5 महिन्यांचा होतो ना, म्हणजे बरोबर जी बांधणीची अवस्था असते तेव्हाच याचा वापर करायला हवा. हीच ती योग्य वेळ आहे. चला तर मग ऊसासाठी सर्वोत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या 4 स्टेप्समध्ये समजून घेऊया, ज्या सहज लक्षात राहतील. पहिली स्टेप अगदी सोपी. एक मोठी टाकी घ्यायची आणि ती 200 लिटर पाण्याने भरून घ्यायची. हे झालं आपल्या टॉनिकचं बेस. आता त्या 200 लिटर पाण्यात आपल्याला 5 लिटर ताजं देशी गाईचं गोमूत्र टाकायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, गोमूत्र जितकं ताजं असेल तितका परिणाम जास्त चांगला मिळतो. यानंतर हे मिश्रण एका काठीने चांगलं ढवळून घ्यायचंय. गोमूत्र पाण्यात पूर्णपणे मिसळलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. एकसारखं द्रावण तयार होणं गरजेचं आहे. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रमाण किती घ्यायचं. तर नीट ऐका, आपला जो 15 लिटरचा स्प्रे पंप असतो ना, त्यात आपण तयार केलेल्या 200 लिटरच्या टाकीतून फक्त 200 ते 250 मिली द्रावण घ्यायचं आहे. बस, इतकंच. आणि शेवटची स्टेप, हे पंपात भरलेलं द्रावण ऊसाच्या पानांवर आणि धांड्यांवर, म्हणजे ऊस पूर्णपणे भिजेल अशा प्रकारे व्यवस्थित फवारायचं आहे. पानांच्या दोन्ही बाजूनी फवारणी झाली तर आणखी उत्तम. चला तर मग या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यावर शेतात नक्की काय बदल दिसतील आणि या सगळ्यातून आपण काय शिकलो याचे परिणाम थेट डोळ्यांना दिसतात. पीक जास्त निरोगी, जास्त मजबूत बनेल, जमिनीची सुपीकता वाढेल, जी पुढच्या हंगामातही कामी येईल, आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रासायनिक खतांवर होणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. ही पद्धत फक्त पैसे वाचवत नाही, तर ही एक सस्टेनेबल म्हणजे शाश्वत शेतीची पद्धत आहे, जी आज आपल्या पिकाला आणि उद्या आपल्या जमिनीला दोन्हींना भरभरून फायदा देते. आज आपण एका छोट्या पण खूप महत्त्वाच्या नैसर्गिक तंत्राबद्दल बोललो. पण हा एक प्रयोग आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो, की निसर्गाच्या जवळ जाणारी अशी नैसर्गिक शेतीच आपल्या शेतीचं खरं भविष्य आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.